नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8 पे कमिशन अपडेट, वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, या मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मोठा धक्का मिळालेला आहे व कोणत्या मुद्द्यावर सरकारने या ठिकाणी स्पष्ट असा नकार दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8 पे कमिशन अपडेट, वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, या मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार। बघा, एकूणच अपडेट काय सांगतोय, सेंट्रल ऑटोनॉमस एम्प्लॉईज अपडेट, 8व्या वेतन आयोगाबाबत देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर राज्यसभेत सरकारने दिलेल्या एका उत्तरामुळे केंद्रीय स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। सरकारने हे स्पष्ट केले आहे की सद्यस्थितीत तरी अशा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या पती पत्नींना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याबाबत कोणतीही नवीन योजना किंवा प्रस्ताव हे विचाराधीन नाही। पहा पुढे, राज्यसभेत प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितले की सरकारने 30 सप्टेंबर 2009 रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशाद्वारे पती पत्नींना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याबाबत निर्देश या ठिकाणी जारी केले होते। पण ही सुविधा केवळ अशाच प्रकरणांमध्ये लागू होते जिथे पती किंवा पत्नी हे दोघेही केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असतात। बघा, सुविधेपासून राहणार वंचित। खरं तर सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे की सध्या या धोरणाचा विस्तार करून ते केंद्र अनुदानित स्वायत्त संस्था किंवा वैधानिक संस्थांना लागू करण्याबाबत कोणताही प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन नाही। याचाच अर्थ असा की देशभरातील शेकडो केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो विवाहित जोडप्यांना या सुविधेपासून वंचितच राहावे लागणार आहे। बघा, नेमकं कर्मचारी महासंघाने उपस्थित केलेला सवाल काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। खरं तर कर्मचारी महासंघाने उपस्थित केलेला हा सवाल अखिल भारतीय NPS कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांनी सरकारच्या या उत्तरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की आजतागायत केंद्रीय स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पती किंवा पत्नीच्या एकाच ठिकाणी बदली मिळण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आणि सरकार या विषयाचा विचार करण्यासही इच्छुक असल्याचे दिसत नाही। डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांनी एक अत्यंत समर्पक प्रश्न आणि सवाल उपस्थित केला। ते म्हणाले की जर IAS, IPS यासारख्या विविध सहवर्गातील अधिकारी पती पत्नीच्या असल्याच्या आधारावर एकाच ठिकाणी बदली मिळण्यास पात्र असतील तर एकाच मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या स्वायत्त संस्थांमधील विवाहित जोडप्यांना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्यामध्ये नेमका काय अडथळा आहे, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, जसं की या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे केंद्र सरकारचा हा कर्मचाऱ्यांना झटका आहे। वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।